नमस्कार. वर्षा किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज बनवतोय आपण चिकन मटन देखील यापुढे फिकं वाटेल असं चमचमीत शाकाहारी फ्लावरची भाजी. तर चला कशी बनवली ते बघूया. तर इथे मी सुरुवातीला एक फ्लावर घेतलेला, हे अर्धा किलो फ्लावर आहे. तो मी इथे स्वच्छ साफ करून घेतलेला आणि याच्या अशा मीडियम फोडी इथे बनवून घेतलेल्या आहे. तर यामध्ये आता आपल्याला सुरुवातीला असं गरम किंवा मग कोमट पाणी घालायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिट पाण्यामध्ये हे आपल्याला असंच ठेवायचं आहे. म्हणजे यातील जो उग्र वास आहे तो निघून, यामध्ये जर काही किडे वगैरे असेल ते सुद्धा यामधून निघून जाईल. एक 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आता हे संपूर्ण पाणी आपल्याला इथे असं निथळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर इथे मी 1 चम्मच धना पावडर घातलेलं, थोडंसं यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच मिरची पावडर घालते आहे आणि थोडीशी इथे आपल्याला हळद घालायची आहे. इथे मिरची पावडर मी थोडंसंच घालते कारण नंतरसुद्धा आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहे. त्यानंतर इथे मी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेलं, ते आपल्याला यामध्ये घालायचं. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर 1 चम्मच इथे बेसन घातलं तरीही चालेल. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. जे पण आपण यामध्ये मसाले घातलेले आहे ते संपूर्ण आपल्याला फ्लावरला लावून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. ते इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं, त्यामध्ये कोथिंबीर घातलेली, 7-8 लसूण पाकळ्या घातल्या, 2-3 इथे आपल्याला आल्याचे तुकडे घालायचे आणि 1 टोमॅटो इथे मी असा कट करून घातलेला. आता यामध्ये आपल्याला पाणी न घालता असं आपल्याला इथे पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून झाल्यावर इथे आपल्याला एक कढई मी गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये 1 पळी तेल घालायचं आणि फ्लावरच्या तुकड्याला आपण जे मसाले लावून घेतलेले ते संपूर्ण फ्लावर इथे आपल्याला एक 2 ते 3 मिनिट तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे 1 मिनिट मी संपूर्ण फ्लावर मिक्स करून घेतलेली आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे आपल्याला इथे असं फ्राय करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली छान अशी फ्लावर फ्राय करून झालेली आहे. ही आता मी साईडला एका बाउलमध्ये काढून घेते आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल घालायचं. तेल छान गरम झाल्यावर इथे 1 चम्मच मी जिरं घातलं. जिरं फुलल्यानंतर 1 ते 2 तेजपत्त्याची इथे आपल्याला पानं घालायची आहे. त्यानंतर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला, तुम्ही मिक्सरला फिरून घेतला तरीही चालेल. कांदा इथे आपला हलकासा परतून घ्यायचा आहे. त्याचा हलकासा कलर चेंज होईल तिथपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती अद्रक लसूण आणि टोमॅटोची, ती आपल्याला यामध्ये घालायची. परत छान असं हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि एक 2 ते 3 मिनिट हे आपल्याला असंच कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे हलकासा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया. तर इथे मी 1.5 चम्मच मिरची पावडर घालते, अर्धा चम्मच आपण अगोदरच फ्लावरमध्ये घातलेली होती. त्यानंतर थोडीशी हळद घातली, थोडासा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आणि 1 ते 1.5 चम्मच इथे मी धना पावडर घालते. आता हे संपूर्ण मसाले आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे मसाले खाली लागू नये, तळाला लागू नये, त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी घालते आणि पाणी घालून हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून हा मसाला आपल्याला एक 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता छान अशी तरी सुटलेली आहे. मसालासुद्धा आपला छान इथे शिजलेला आहे. आता इथे मी 1 वाटी मटार घेतलेले. मटार हे स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले. मटार घातल्यानंतर हे आपल्याला परत छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 1 चवीनुसार मीठ घातलेलं आणि परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून हे मटारसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचे आहे. एक 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता छान असे आपले मटारसुद्धा शिजलेले आहे. फक्त 50% मी इथे मटार शिजवून घेतलेले, कारण नंतरसुद्धा फ्लावरसोबत आपल्याला हे मटार शिजवून घ्यायचे आहे. आता जे फ्लावर आपण इथे फ्राय करून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं. छान असं मसाल्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण मसाला छान फ्लावरला लागेल. आता इथे मी पाणी गरम करून घेतलेलं, ते इथे 1 ग्लास पाणी घालायचं आणि परत हे आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे. पाणी इथे आपल्याला कोमट किंवा गरमच घालायचं आहे, थंड अजिबात घालायचं नाही. पाणी घातल्यानंतर हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचं. आता शेवटी इथे मी 1 चम्मच पावभाजी मसाला घालते आहे. याने भाजीला खूप छान अशी चव येते, अप्रतिम लागते. त्यानंतर इथे मी थोडासा कोथिंबीर घातलेला, छान असं संपूर्ण साहित्य एकजीव करून घेतलेलं आणि झाकण ठेवून ही भाजी आता आपल्याला 3 मिनिट शिजू द्यायची आहे. 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान इथे आपलं फ्लावर्स आणि मटार शिजलेला आहे. फ्लावर इथे आपल्याला संपूर्ण शिजवून घ्यायचं नाही, नंतर त्याची चव छान लागत नाही. हलकासा म्हणजे 90% इथे आपल्याला फ्लावर शिजवून घ्यायचं आहे. ती इथे परफेक्ट इथे आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीची भाजी करून बघा, नंतर तुम्ही याच पद्धतीची बनवाल अशी मी गॅरंटी देते.
भाजी जर तुम्ही खाल तर अगदी नॉनव्हेजसुद्धा तुम्ही विसरून जाल, अशी मस्त फ्लावरची भाजी इथे तयार होते. अगदी बोटं चाखत खाल, पोट भरेल पण मन भरणार नाही. तर अशी चमचमीत भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. लाईक शेअर करा. वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. तर चला किचन टिप बघूया. दूध उकळताना खाली लागू नये म्हणून दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये. तोपर्यंत बाय.